श्री स्वामीराज माऊली. स्वामी समर्थ महाराज एक साक्षात परब्रह्म परमेश्वर बरं का. आणि त्यामुळे ते आजूबाजूच्या देवस्थानातील दैवतांशी बोलायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे, त्यांना निरोप पाठवायचे. एकदा त्याने एका गावाच्या देवीला एक नथ घालण्याची पद्धत होती. त्या देवीच्या नाकात नेहमीच नथ असते, आज पण असते. त्या गावात महाराज गेलेले असताना तेथील एका गावकऱ्याला सांगितलं, जाऊन नथनी सांग मी आलेलो आहे. तर इतर एका प्रसंगामध्ये साक्षात अन्नपूर्णा माता स्वामी महाराजांची असंख्य सेवेकऱ्यांसाठी पक्वान्नाचं अन्न घेऊन आली होती. तेव्हा सुद्धा महाराज म्हणाले होते, अरे ती अन्नपूर्णा आहे. असाच एक अगदी अप्रकाशित प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथे तर या गावातली महालक्ष्मी माता ही महाराजांवर रुसलेली. आज आपण या महालक्ष्मी मातेचं स्मरण करणार आहे आणि अर्थातच त्या प्रसंगाचं सुद्धा स्मरण करणार आहे जेव्हा ही महालक्ष्मी माता स्वामी महाराजांवरती रुसली होती. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नव्हे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या स्वामी समर्थ महाराजांना वाहिलेल्या युट्यूब चॅनलवर मी मिलिंद पेळगावकर तुमचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय. भक्तगण, आजचा हा प्रसंग आणि आजचं हे स्थान आज मिती स्तोवरती पूर्णतः अप्रकाशित आहे बरं का. या गावाबद्दल किंवा या गावातील देवीबद्दल सुद्धा कुठल्याही स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात काय कोणी त्याचं लिखाण सुद्धा करून ठेवलेलं नाहीये. मला स्वतःला सुद्धा अगदी गेल्या आठवड्यापर्यंत ते माहिती नव्हतं, पण तिथल्याच एका गावकऱ्यांच्याकडून मला ते कळलं. पण अलीकडेच एकाने अगदी खाजगीमध्ये नोंद करून ठेवलेली ती नोंद मला मिळाली आणि स्वामी समर्थ महाराजांचं या गावाशी नातं जे काय होतं आणि या गावातील देवीशी जे काय प्रीती होती त्याबद्दल उलगडा झाला. व्यवस्थितरित्या त्याचा तपास केला आणि माझी जेव्हा खात्री झाली तेव्हा ही मी माहिती आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. भक्तगण, महाराज जे काय करून घेत आहेत, जिथे जिथे भ्रमंती करून घेत आहेत, अनेक ठिकाणचे काही जे नोंदी देत आहेत, तिथे माझं जाणं होतं, तिथली सगळी माहिती मी गोळा करतो, त्याचं पूर्ण रिपोर्टिंग करतो. हे सगळं कोणासाठी? तर समस्त श्री स्वामी भक्तांसाठी. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात तुम्हाला कुठेही नोंद मिळणार नाही अशा स्थानाची आणि अशा दैवताची माहिती मी तुमच्या पुढे आज घेऊन आलेलो आहे. अक्कलकोट पासून एक 15-20 किलोमीटर वरती डोंबर जवळगे म्हणून नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि ह्या महालक्ष्मी मातेचा दर 2 वर्षांनी एका विशिष्ट कालावधीमध्ये मोठा सोहळा होतो, यात्रा होते. आणि ती यात्रा नेमकी काय असते तर त्या गावातली त्या देवळातली ती महालक्ष्मी माता या मंदिरातून बाहेर येते. प्रथम ती शेजारी गावातील जे देवीची देवळं आहेत त्या बहिणींना जाऊन भेटते आणि त्यानंतर गावातील सर्वांच्या घरी ती जाते. होय भक्त मंडळी, या देवळामध्ये महालक्ष्मी मातेची मूर्ती चलमूर्ती आहे. स्थापना ही 2 प्रकारची असते, तुम्हाला माहिती आहे, चलस्थापना आणि स्थिर स्थापना. तुळजापूरची आई भवानी माता सुद्धा चलस्थापना आहे. म्हणूनच वर्षातून एक विशिष्ट काळामध्ये ती निद्रेला जात असते. अगदी त्याच पद्धतीने या डोंबर जवळगे गावातील महालक्ष्मी माता सुद्धा तिची जी काही स्थापना केलेली आहे ती चलस्थापना केलेली. आणि म्हणूनच ही महालक्ष्मी माता सबंध गाव फिरते, प्रत्येक गावकऱ्याच्या घरी जाते, सर्व जाती धर्मियांच्या घरी ती जाते. या अनोख्या सोहळ्याला आज 350 वर्षाची परंपरा आहे बरं का. 350 वर्ष. आणि असं म्हटलं जातं की ही देवी नवसाला सुद्धा पावते. आज मी ती स्तोवर जे कोण जाऊन तिच्या पुढे हात पसरलाय त्यांची ओंजळी ह्या देवीने भरलेली आहे. त्यांना कधी रिकामा हाती पाठवलेलं नाहीये. येथील गावकऱ्यांची ह्या देवीवरती भलती श्रद्धा आहे, भक्ती आहे.
त्या देवीवरती तेवढंच ते प्रेम सुद्धा करतात. भक्त मंडळी असं म्हणतात की एका विशिष्ट कालावधीमध्ये ही मूर्ती दर 2 वर्षांनी थोडीशी हलते, स्वतःहून हलते. आणि त्यावेळेला या देवीला गावकरी मंडळी घेऊन बाहेर येतात. अगदी वाजत गाजत त्या देवीला बाहेर घेऊन येतात. सांगितल्याप्रमाणे प्रथम ती देवी आजूबाजूच्या गावाला जाते, तिथल्या सर्व देवी देवतांच्या मंदिराला भेट देते. असं म्हणतात की ही महालक्ष्मी माता तिच्या बहिणींना भेटायला जाते. त्यानंतर ती गावात आल्यावरती त्या गावातील पाटील कुळकर्णी वगैरे जे कोण आहेत प्रशस्त माणसं त्यांच्या घरी आधी जाते आणि त्यानंतर गावातील प्रत्येक घरामध्ये ती जाते. बरं का, तिथली प्रथा अशी आहे की वाजत गाजत एखाद्याच्या घरासमोर ती देवी आली का सर्वप्रथम त्या घरातला जो मूळ माणूस असतो, पुरुष जो असतो, तो तिला जाऊन हात जोडून विनंती करतो, देवी माते आमच्या घरात ये. तिची प्रार्थना करतो, तुला गोडधोड खायला घालीन, तुझी पूजा करीन, माझ्या बायकोकडून तुझी ओटी भरून घेईन, असं तो तिला सांगतो. आणि तेव्हा ती देवी त्या गावकऱ्यांच्या घरी येते. घरी आल्यावरती त्या घरातील सगळा महिला मंडळ आणि आजूबाजूचे शेजारी सुद्धा त्या देवीची नाना प्रकारे पूजा करतात, तिला आरती ओवाळतात, तिची खणनाळाने ओटी भरतात, फुलं उधळली जातात. एक प्रकारे दर 2 वर्षांनी प्रत्येकाच्या घरामध्ये हा एक देवीच्या आगमनाचा सोहळा होत असतो. प्रत्येकाच्या कुठलाही त्याचा धर्म असला तरी त्याच्या घरासमोर येऊन देवी उभी राहते आणि तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच आत्मीयतेने तो माणूस सुद्धा त्या देवीला घरी बोलवतो. त्याच्या घरी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने देवी जाते आणि गेल्यावरती त्याच्या घरातला संबंध महिला वर्ग सुद्धा त्या देवीचे तेवढेच लाड करतो, तेवढ्याच प्रेमाने पूजा करतो, तेवढ्याच प्रेमाने ओटी भरतो. कारण ही देवी, ही महालक्ष्मी माता गावातली आई आहे, सर्वांची आई आहे. मग त्यात असं काय विशिष्ट समाज किंवा विशिष्ट धर्म असं नाहीये. प्रत्येक गावकरी त्या देवीला आपली आई मानतो, आपली भाग्यविधाता मानतो. त्या देवीवरती सगळ्यांची श्रद्धा आहे, सगळ्यांचंच प्रेम आहे. डोंबर जवळगे गावची ही जी महालक्ष्मी माता ही थोडीशी जरा हल्ली सरकली मूर्ती ती का गावकरी लोक सगळे जाऊन तिला विनंती करतात, तिला अर्जी धरतात की बाबा आता चल बाहेर, संबंध गाव आपलं जे आहे ते तुझी वाट बघते. आणि त्यावेळेला ती देवी त्यांच्या बरोबर एका छबिन्यातून बाहेर येते. हा सोहळा भक्तमंडळी अगदी बघण्यासारखा असतो. वाजत गाजत त्या देवीला बाहेर आणतात. आजूबाजूच्या गावामध्ये ती देवी फिरते, त्याच्यानंतर पाटलांकडे जाते, कुळकर्ण्यांकडे जाते, पोलीस पाटलांकडे, सगळ्यांकडे ती आधी जाते आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावकऱ्याच्याकडे ती जात असते. डोंबर जवळगे गावची जणू ही दिवाळीच असते. सर्वत्र आनंदी आनंद असतो. नाना प्रकारे वाद्य वाजत असतात. ज्याच्या घरात देवी येणार आहे त्याच्या घरात सुद्धा नाना प्रकारे वाद्य वाजत असतात. तर त्या देवीला घेऊन येणारी लोक सुद्धा वाद्य वाजवत वाजवत तिला आणतात, गुलाल उधळतात, फुलं उधळतात. या देवीवर स्वामी समर्थ महाराजांची भलतीच प्रीती होती. कितीतरी वेळा ते ह्या देवीचा उल्लेख सुद्धा करत. असं म्हटलं जातं की गेल्या 350 वर्षाच्या परंपरेमध्ये फक्त 2दा काहीतरी कारणास्तव देवी रुसली होती आणि तेव्हा ती अजिबात हल्ली नाही. मग तिला गारणं घातलं जायचं, तिला समजवलं जायचं, तिची नाना प्रकारे समजूत काढली जायची आणि त्यानंतर ती देवी हल्ली तर हल्ली, नाहीतर गावकरी लोक आठवडाभर तिची समजूत काढत बसायचे. असाच एक प्रसंग स्वामी महाराजांशी निगडीत आहे बरं का. स्वामी समर्थ महाराज या देवीचा उल्लेख नेहमी करत, या गावात येऊन देवीला नेहमी भेटत. महाराज या गावात आले की थेट त्या देवीकडे जात, त्या देवीशी संभाषण करत. त्यानंतर असंख्य तिथली गावकरी मंडळी महाराजांच्या दर्शनाला येत. स्वामी महाराज या महालक्ष्मी मातेच्या सानिध्यात बसूनच सर्वांना दर्शन देत. एकदा असं काय घडलं की महाराज भ्रमंती करत करत या गावावरूनच पुढे गेले आणि तो काळ नेमका त्या सोहळ्याचा होता. महालक्ष्मी मातेने हालचाल केली होती.
त्यामुळे सर्व लोक तिला येऊन विनवणी करत होते. पण विनवणी केली, आरती केली, नाना प्रकारची समजूत काढली, तरी देवी काय हलेना. आता लोकांना कळणंच झालं, यावेळेला देवी हलत का नाही. या अगोदर कितीतरी वर्षांपूर्वी असा प्रकार घडला होता. त्याचं कारण वेगळं होतं, पण महालक्ष्मी मातेची समजूत घातल्यावरती मात्र देवी तिथून हल्ली. या वेळेला देवी काही केले हलायलाच तयार नाही. आता मात्र गावकऱ्यांना कळणं असं झालं, सूर्य मावळला, रात्र झाली, तरी देवी काय हलेना. सर्वांनी तिची प्रार्थना केली. आता रात्र झालेली आहे, आता तुला आम्ही कुठे घेऊन जाऊ. उद्या मात्र सूर्योदयाच्या वेळेला आम्ही तुमच्याकडे येऊ. तेव्हा माते, आमच्याकडून काही चुकलं असेल तर त्या चुका सगळ्या पोटात घाल आणि सर्वांच्या घरी ये. अगदी जशी तू येते नेहमी तशीच ये. कोणाकडून काही चूक घडली असेल तर त्यांना क्षमा कर, कारण तुझीच लेकरं आहेत ती. आणि सर्वजण घरी गेले. भक्त म्हणजे त्या रात्री त्या देवीच्या एका निस्सीम भक्ताला दृष्टांत घडला. साक्षात महालक्ष्मी मातेने त्याच्या स्वप्नात येऊन असं सांगितलं, अरे तो त्या वेशीवरनच गेला बघ, मला भेटायला सुद्धा नाही आला. त्याला आधी घेऊन या, मग मी बाहेर निघेन. या भक्तांनी सकाळ होताच त्या सर्वांना सांगितलं. कोण वेशीवरनं गेला असेल आणि महालक्ष्मी माता कोणाला घेऊन या सांगते. सर्वत्र शोधाशोध झाली. अखेर काही फरलांगांवरती स्वामी समर्थ महाराज तिथे आलेले आहेत असं लोकांना कळलं. महाराजांच्या बद्दल चौकशी झाली का महाराज कुठून आले तिथे. तेव्हा असं कळलं की डोंबर जवळच्या गावाच्या वेशीवरनच महाराज परस्पर कुठल्या तरी दुसऱ्या गावी गेले होते. आणि त्यामुळे या जवळगे गावची जी महालक्ष्मी माता रुसून बसली होती. जोवर महाराज येत नाहीत तोवर मी इथून हलणार नाही. फक्त म्हणजे ज्या वेळेला ही सर्व लोक जाऊन स्वामी समर्थ महाराजांना विधवू लागली, त्यांना प्रार्थना करू लागली का आमचा सोहळा होत नाहीये, देवी हलायला तयार नाहीये. आणि दृष्टांत देऊन असं सांगितलेलं आहे का तुम्ही वेशीवरनं गेलात पण आलात नाही गावात, त्यामुळे तुम्हाला घेऊन यायला देवीचा आदेश आहे. त्याला महाराज हसले आणि म्हणाले, अगं माझ्या मायला जाऊन सांगा मी येतोय. एवढं रुसून कशाला बसायला पाहिजे. आणि डोंबर जवळच्या त्या सगळ्या संबंध गावकऱ्यांच्या सह महाराज लगबगीने त्या देवीकडे आले. त्या देवी समोर जाऊन उभे राहिले. दोन्ही हात कमरेवर घेऊन त्याने अगदी विचारलं देवीला, काय गा माय माझे, एवढे रागवायला काय झालं. मी गावावरनं गेलो म्हणून काय तुला विसरलो का. एवढं रुसू नकोस. भक्तांवरती कृपा करते, तुझ्यावरती खूप प्रेम करतायत आणि चल बाहेर. महाराजांचे हे शब्द ऐकताच देवीने पुन्हा काही प्रमाणात हालचाल केली. हे पाहताच भक्त मंडळी फार खुश झाले. देवीचा जय जयकार केला, स्वामी महाराजांचा जय जयकार केला. आणि ह्या वेळेला मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. त्यांनी देवीला हलवण्याचा जसा प्रयत्न केला तसं देवी बाहेर आली. ही सर्व गावकरी मंडळी देवीचा जय जयकार करत, महालक्ष्मी मातेचा जय जयकार करत त्या मंदिराच्या बाहेर काढलं. आणि तिचा छबिना सर्वप्रथम नेहमीप्रमाणे गावाबाहेरील तिच्या बहिणींना भेटण्यासाठी गेला. या संबंध सोहळ्यामध्ये स्वामी समर्थ महाराज सुद्धा उपस्थित होते. जिथे जिथे हा महालक्ष्मी मातेचा छबिना गेला तिथे तिथे स्वामी महाराज सुद्धा तिच्याबरोबर जात होते त्या वर्षी. मग तर काय दुग्ध शर्करा योग म्हणायला पाहिजे. आपल्या गावातील महालक्ष्मी मातेचं आपल्या घरात आगमन होतं, हा आनंदच आनंद. त्याही पलीकडचा आनंद म्हणजे साक्षात परब्रह्म परमेश्वर स्वामी समर्थ महाराज सुद्धा यावर्षी आपल्या घरी आलेले आहेत. या वर्षी गावामध्ये फार मोठा सोहळा झाला. महालक्ष्मी मातेच्या बरोबरीने स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा जय जयकाराने हे संबंध गाव अगदी दुमदुमून निघालं. भक्त म्हणजे स्वामी समर्थ महाराज ग्रेट होते. ते साक्षात परब्रह्म परमेश्वर होते आणि आहेत. मी जे होते म्हणतो म्हणजे त्यांच्या देह स्वरूपात होते. आज सुद्धा महाराज आपल्या बरोबर आहेत. आपले देवादिदेव आहेत, आपले आराध्य दैवत आहेत. स्वामी समर्थ महाराजांचा सगळ्या दैवतांशी संवाद साधायचे. ते सर्व दैवतांशी ते बोलायचे.
अक्कलकोटच्या राजवाड्यातल्या त्या गणपती द्वारावरच्या गणपती बाप्पांना सुद्धा क्या मेरा गण्या असा हाक मारून ते आत जायचे. स्वामी समर्थ महाराज हे देवादिदेव आहेत, परब्रह्म आहेत, परमेश्वर आहेत. आणि इतर सर्व देवतांचा त्यांच्यावरती एवढा अधिकार होता, एवढा हक्क होता, एवढं प्रेम होतं की वेळ प्रसंगी हे दैवत त्यांच्यावरती रुसायचे. महाराज सुद्धा कधी कधी रुसायचे बरं का त्यांच्यावरती. एकमेकाशी त्यांचं जे काय प्रेम होतं ते आगळं वेगळंच होतं. ते समजून घेण्यासाठी आपल्याला महाराजांवरती आधी प्रेम करावं लागेल. आपलं प्रेम महाराजांशी जडलं का आपण त्यांचे भक्त राहणार नाही आहोत, आपण त्यांचेच होणार आहोत, आपण त्यांच्याशी एकरूप होणार. फक्त आपण अक्कलकोटला जाऊन सुद्धा तिथे गेलो नसात, आपल्याला माहितीच नाहीये ना. आज मितीस्तोवर आपल्याला माहितीच नव्हतं. पण आता कधी अक्कलकोटला गेलात आणि जर तुम्हाला थोडा जरी वेळ असेल तर या गावातल्या महालक्ष्मी मातेला सुद्धा जा. मी स्वतः जाणार आहे, मी अजून गेलेलो नाही तिथे, मी नक्कीच जाणार आहे. मी जेव्हा जाईन त्यावेळेला मी तुम्हाला सर्वांना एक व्हर्च्युअल पद्धतीने तिथे घेऊन सुद्धा जाईन. तिथलं संबंध दर्शन घडवीन, महालक्ष्मी मातेचं दर्शन घडवीन, तिथल्या लोकांशी सुद्धा बोलीन. त्यांच्या वडिलांकडून आजोबांकडून त्यांनी हे प्रसंग ऐकलेच असतील, नक्कीच ऐकले असतील, त्याबद्दल सुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करू. तोवर भक्त मंडळी, स्वामी समर्थ परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आज आपण स्मरण करूया. ते डोंबर जवळगे गावात जाऊन महालक्ष्मी मातेचं ज्या पद्धतीने ते दर्शन घेत नेहमी, त्या विविध प्रसंगांचं सुद्धा स्मरण करूया. रुसलेल्या महालक्ष्मी मातेची त्यांनी ज्या पद्धतीने समजूत काढली, माझी माय रुसू नको ग बाय, इतकं त्यांनी प्रेमाने त्या देवीला आळवलं. आणि तेवढ्याच प्रेमाने ती देवीने सुद्धा महाराजांचं ऐकलं. महाराजांना पाहताच तिने जे काय ती रुसलेली, जो काय तिचा राग रुसवा होता तो गळून पडला असेल. एवढं प्रेमच होतं. महाराजांनी या देवीवरती आईसारखं प्रेम केलं असेल, म्हणूनच त्यांच्या तोंडून ते माझी माय आलेलं आहे. फक्त म्हणजे ह्या प्रसंगाचं सुद्धा आपण स्मरण करूया. आणि स्मरण म्हणजे असं स्मरण करूया की जणू काय आपण तिथे त्याला हजर आहोत, अशा पद्धतीने स्मरण करूया. अंबा म्हणे बाळ यती, फार झाली असे रात्री, झोप आली तुझं प्रती, भक्त रक्षिणी श्रमो होती, स्वामी नरसिंह सरस्वती. या एका आरतीमध्ये स्वामी नरसिंह सरस्वतींची माता अंबाबाई सांगितलेलं आहे. त्या स्वामी नरसिंह सरस्वतींचेच हे स्वरूप आहे स्वामी समर्थ महाराज, असं आपले असंख्य स्वामी भक्तांची समजूत सुद्धा आहे आणि असं आपण मानतो. त्यामुळे स्वामी महाराजांनी अंबा मातेला, महालक्ष्मी मातेला, या शक्तीला आपली माता म्हटलेलं आहे. या प्रसंगाचं सुद्धा स्मरण करूया. महालक्ष्मीला नमस्कार करूया, स्वामी समर्थ महाराजाला नमस्कार करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊ
तुझ्या चरणी होऊ लीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान